आज आम्ही खूप दिवसातून गेलो आहे अलिबागला आणि श्रियान बाबू इथे गाडीमध्ये बसला आणि त्यांनी गॉगल लावला फर्स्ट टाईम, जो की त्याला अजिबात गॉगल आवडत नाही. पण इथे बाबाने घातलाय गॉगल म्हणून त्याने पण इथे गॉगल घातला आणि आम्ही अलिबागमध्ये पोहोचलोय आणि पहिलं तूप घेतलं, कारण श्रियांचं 1.5 महिन्यापासून तूप संपलं होतं. तर म्हटलं पहिलं तूप घेऊ द्या आणि तुपाचा स्टॉक पण कमी झाला आहे. तर मला त्यांनी फोन केला म्हणून त्यांनी मला ठेवलेलं तूप आणि मग आलो माझ्या घरी. आणि घरी आल्यावर श्रियान इथे खेळायला लागला. मस्त आजी ताई हाक मारतोय आणि त्याचं खूप दिवसापासून आजी आजी चाललेलं पण जाऊयात कुरुळला म्हणून. तर श्रियान बाबू घरी खेळतोय म्हणून तर मी चालले पटकन ब्लाऊज शिवायला आणि घरी आले आणि श्रियान बाबूला घेऊन आम्ही शेतावर आलो आहेत, कारण की बोरांचा टाईम झालेला आहे पिकायचा. म्हणजे ह्या सीझनला बोरं पिकतातच, तर आम्ही बोरं पिकलीत का बघायला म्हणून शेतावर आलो आहेत. तर श्रियान बाबू मस्त एकटा चालतोय इथे आणि बोरं खाली पडले तर तो इथे गोळा करतोय आणि मला सांगतोय आई ग्रीन कलर, रेड कलर, पॅरोट कलर म्हणजे अशी हिरवी म्हणजे कच्ची पिक्की अशी बोरं त्यांचे तो कलरमध्ये मला सांगतोय. आणि खूप मजा केली आम्ही घरी आणि संध्याकाळ झाली घरून निघता वेळेस आणि म्हटलं मग चला मच्छी मार्केटला जाऊयात आणि काहीतरी उद्यासाठी मच्छी घेऊयात. तर उद्या तर उपवास आहे आमचा, पण फ्रायडे तर आम्हाला मच्छी झाली असते कारण इकडे फ्रेश मच्छी मिळते. तर मच्छी मार्केटमध्ये गेलो आणि आज इतकी महाग मच्छी होती ना, आणि आज जास्त पण काही मच्छी नव्हती. तर सुरमई पाहिजे होती आम्हाला, पण भरपूर कॉस्टली होती सुरमई. मग काय आम्ही मच्छी वगैरे घेतली नाही, तिथून बाहेर आलो आणि मग श्रियांसाठी मी इथे गूळ पावडर घेतली आणि मग आम्ही घरी आलो. घरी येऊन काकीने मस्त करंज्या बनवलेल्या, त्या करंज्या दिल्या आणि चिकन दिले आम्हाला. आणि जेवण इथे माझं बनवून झालेलं आहे आणि घरून मेथीची भाजी आणली ती इथे मी धुवून ठेवले. आणि श्रियान बाबू जेवल्यानंतर गेला काकासोबत रात्रीचा राऊंड मारायला, म्हणजे खाली चालायला. आणि घरी आला आणि घरी येऊन इथे बोरांची त्याने पिशवी घेतली आणि म्हणतो आई बोरं दे म्हणून, तर इथे बोरं खात बसलाय. तर असा माझा आजचा दिवस गेला अलिबागमध्ये. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. चलो तर बाय एव्हरीवन.